आज संडे आणि संडे म्हटलं तर भाजीपोळी तर आमच्या घशाखाली उतरतच नाही. काही ना काही फरमाईश असतेच. म्हटलं चला आज लेकराच्या फरमाईशनुसार आलू वडा बनवूया. त्यासाठी हळद आणि मीठ टाकून मी बेसन भिजवून घेतलं. आता मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं घालून याची पेस्ट तयार करून घेतली आणि इकडे आलू उकडवून घेतले. आलूची सालं काढून घेतली. आता कढईमध्ये थोडं जिरं मोहरी तडतडलं की ही पेस्ट घालायची आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची. थोडी हळद आणि मीठ घालायचं. मस्तपैकी ही आपली फोडणी तयार आहे. आता ही फोडणी या स्मॅश केलेल्या आलूवर घालायची. बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी याचे गोल गोल असे वडे तयार करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेतले. आता वेळेवर चिमूटभर सोडा बेसन पिठामध्ये घालायचा आणि छान असे हे आपले गरम तेलामध्ये वडे तळून घ्यायचे. बघा मस्तपैकी अगदी गाड्यावर मिळतात बाहेर तसे वडे आपले तयार झालेले आहे. चला तर मग वडा एन्जॉय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.